आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। दिवस त्या पोरीच्या मागे काय लागलंय, किती त्रास होतोय तिला। अगं आम्ही सगळे तिला वेडी समजायला लागलो होतो। ती पूर्ण वेडी नसली ना तरी थोडीफार वेडी आहेच आहे। आणि हो, मगाशी जे काही डॉक्टरने सांगितलंय ना ते सगळं खरं आहे। माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन होती त्याचा वापर करून मी डॉक्टरांना इथे पाठवलं आणि त्यापुढचं सगळं नाटक त्यांनी केलंय। पण जे काही घडलंय ते सगळंच्या सगळं मी केलंय असं नाहीये। म्हणजे काय म्हणायचंय तुला? आमच्या सुनेला खरंच भास होत आहेत, आमच्या सुनेला वेळ लागलाय। मनीषा आंटी, का वागताय तुम्ही असं? का करताय असं? मी तुमचं काय वाईट केलंय सांगा ना। मी काय नाही केलेलं। तुम्हीच केलंय ना, मग कोणी केलंय? कुणाच्या सांगण्यावरून करता आणि कुणाच्या मदतीने करताय? मनीषा आंटी, मी तुम्हाला विचारते, सांगा प्लीज। सांगा, श्रेयस, का करताय तुम्ही? कुणाच्या मदतीने करताय? श्रेयस, मी तुला समजावून सांगते, हे सगळं काही समजण्याची गरज नाही बेटा। आम्हाला माहितीये तू वेडी नाहीयेस बेटा। कम ऑन, कम विथ मी। तू इथे ये म्हटलं ना, चल वरती चल। तुम्ही यशोधरेचा राग करता हे मी समजू शकतो, पण त्यासाठी इतक्या खालच्या थराला येऊन तुम्ही असं काही कराल असं वाटलं नव्हतं मला। वाह, एकतर माझ्या मुलीच्या बाबतीत तुम्ही जे करायचं ते केलं आणि वरती मी काय करायचं हे पण तुम्हीच सांगणार। आता मी काय करायचं ते मला ठरवू द्या। अरे वा रे वा, तू काय ठरवणार आहेस ग? यापुढे माझ्या मुलांना त्रास देशील तर गाठ माझ्याशी आहे, हं? लक्षात ठेव। आणि तुम्ही लक्षात ठेवा, जर माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली तर यशोधराच काय अख्ख्या खानदानाला उद्ध्वस्त करीन। मला माफ करा, ह्या बाईने माझ्या बायको आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे नाईलाजाने मला हे सगळं करावं लागले। प्लीज मला माफ करा। सासूबाई, मी येस आय नो, तुला वेड करायचा आम्ही प्रयत्न करतोय हे तुझ्या लक्षात आलंय, आम्हाला माहिती आहे। यु नो व्हॉट, जास्त आगाऊपणा करतेस तू। आम्ही जे करतोय ते जर आमच्या मुलांसमोर, आमच्या कुटुंबासमोर बोललीस तर तुझ्या कुटुंबाचं आम्ही काय करू नये याची तू कल्पनाही करू शकत नाहीस। यशोधरा सरनाईकचं घर आहे। आजपर्यंत या घरात तेच झालं जे आम्ही म्हटलं। आमचं घर, आमचे कायदे, आमचे नियम। तू आलीस आणि आमच्या घरात छोटे छोटे बदल घडायला लागले, विच आय डू नॉट लाईक। आराध्या देसाई, तू आलीस आणि आम्हाला चांगुलपणाचा बुरखा ओढावा लागला। नो, आता नाही। आता तुला या घराच्या बाहेर काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हो, तुमचेच कायदे आणि तुमचेच नियम होते सासूबाई, ते होते। आता या घरात मी आले, या घरातले कायदे नियम मी बदलणार। मी काय म्हणत होतात तुम्ही? मला भास होतात, वेळ लागलाय मला। सासूबाई, खरं वेळ तर तुम्हाला लागलाय। तुमच्या मुलांच्या डोळ्यावर तुमच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली ना तुम्ही, ती मी काढणार आहे। तुमच्या मुलांना तुमच्या पलीकडचं जग मी दाखवणार आहे। खरं खोटं काय ते मी सांगणार आहे। यु नो व्हॉट सासूबाई, माझं आणि श्रेयसचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, खूप प्रेम। आणि त्याच प्रेमाच्या आधाराने मी आता तुमच्याशी लढेन, तुमचा प्रत्येक डाव तुमच्यावरच उलटवेन। खरं सांगू, मी जेव्हा या घरात आले होते ना त्यावेळी मला असं वाटलं होतं की मी तुमच्यात काहीतरी चांगले बदल घडवेन। मला खरंच असं वाटलं होतं, पण नाही, तुम्ही कधीच बदलू शकत नाही।
कधीच नाही. त्यामुळे आज मी माझा निर्णय बदललाय. तुमचं सत्य मला सगळ्यांना सांगायचंय. नाही तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवलं ना, तर नाव नाही सांगणार. मिसेस आराध्या श्रेयस सरनाईक. मिसेस आराध्या श्रेयस सरनाईक. आराध्या श्रेयस सरनाईक. आराध्या श्रेयस सरनाईक. अगं केवढासा मेंदू आहे तुझा. त्याला किती त्रास देतेस, किती कष्ट करायला लावशील त्याला. हा म्हणून मी म्हणतो तुला भास होतोय, तुला वेळ लागलाय. वेडाचीच तर लक्षणं आहे ती. आम्हाला यशोधराला तू जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार. आमचं सत्य आमच्या मुलांना सांगणार तू. हा आमच्या मुलांना सांगणार. हाऊ डेअर यू, हाऊ डेअर यू. द यशोधरा सरनाईक म्हणतात आम्हाला. काय द यशोधरा सरनाईक. आमच्या विरोधात जाणार तू. हं? आमचं सत्य आमच्या मुलांना सांगणार तू. आम्हाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवणार तू. रिअली मग काय होणार. आम्ही जेलमध्ये जाणार, आमची बेल होणार, आम्ही एका दिवसात बाहेर येणार. आणि मग आम्ही जेलमधून बाहेर आल्यावर मग काय होणार. आराध्या देसाई, तुझे आई बाबा या घरात आश्रित म्हणून राहतात. विसरली आहेस. तुझी बहीण आमची सून होण्याचं स्वप्न पाहतेय. विसरलीस. आम्ही जेलमधून बाहेर आलो ना की तुझ्या आई बाबांना रस्त्यावर आणणार. तुझ्या बहिणीला देशोधडीला लावणार. तर आमच्या मुलांना आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलास ना, तर आराध्या देसाई तुला आणि तुझ्या कुटुंबाला इथेच काढू. माझ्या घरच्यांना, माझ्या आई बाबांना मध्ये आणायचं नाही. तुला काय वाटतं आम्ही तुला असं सोडू. I'll finish you and your family, आराध्या देसाई. I will finish you. 15 दिवस, 15 दिवसांची मुदत देतोय आम्ही. तू आणि तुझं कुटुंब इथून निघून जायचं. कायमचं आमच्या मुलांपासून, या घरापासून, या शहरापासून दूर निघून जायचं. पुन्हा तुमची सावली सुद्धा या शहरामध्ये दिसली नाही पाहिजे. डू यू अंडरस्टँड. आराध्या देसाई, आय एम वॉर्निंग यू. यू बेटर अंडरस्टँड. नाहीतर सुनबाई, कसं वाटतंय आता. शांत वाटतंय ना. मग आता निघायचं इथून. आता इथून निघायचं आणि
15 दिवसांच्या आत या घरातून या शहरातून निघून जायचं. Do you understand? I'm sure you understand. Out. Out! Monisha, my bestie. Brilliant job. मोनिशा, बोल यश. तुला म्हटलं होतं आम्ही लवकरच तुझी मदत लागणार आहे. टुडे इज द डे. कसली मदत? काय बोलतेस तू? अक्षय आणि शनायाचं लग्न व्हायला हवं असेल तर एक महत्वाची मदत तू आज करणं अपेक्षित आहे. काय झालंय मला जरा नीट सांगशील का? सांगतो. अक्षय आणि शनायाचं लग्न होण्याआधी आम्हाला त्या आराध्याला या घराबाहेर आमच्या कुटुंबापासून कायमचं दूर करायचं होतं. त्यासाठी एक प्लॅनही आखला होता आम्ही. फुल प्रूफ प्लॅन. अकॉर्डिंग टू दॅट प्लॅन आम्ही त्या आराध्याला सगळ्यांसमोर वेडं ठरवणार होतो. नाही, आम्ही अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत आलोही होतो, पण नेमकं तिथे येऊन त्या आराध्याने आम्हाला एक्सपोज करायचं ठरवलं. येस, अख्खा प्लॅन तिने बिघडवला आमचा. आय मीन परिस्थिती अशी आहे आता मोनिशा की आमचे घरातले आमच्यावर संशय घेऊ शकतात. आय मीन जर अक्षय आणि श्रेयसच्या मनात आमच्याबद्दल संशय निर्माण झाला तर त्यांचा विश्वास आम्ही कायमचा गमावून बसू. मग तो पुन्हा कमवणं आमच्यासाठी कठीण होईल. सगळ्याच गोष्टी अवघड होतील, अगदी अक्षय शनायाचं लग्न सुद्धा. मग मी ह्यामध्ये काय करू? काही फार नाही, फक्त इथे यायचं आणि आम्ही जे आणि जेवढं सांगू तेवढंच बोलायचं. या बदल्यात तुला 2 गोष्टी मिळतील. हवे तेवढे पैसे आणि अक्षय शनायाचं लग्न. ते सगळं ठीक आहे, पण परत एकदा मी तुझ्यावर विश्वास कसा काय ठेवायचा? आणि समजा तुझ्या घरच्यांना हे सगळं कळलं आणि त्यांनी मला पोलिसांमध्ये दिलं तर? किंवा मारहाण पण करू शकतील, त्याचं काय? असं काही होणार नाही. ती जबाबदारी आमची. तू फक्त इथे ये आणि आम्ही जे सांगतोय तेवढं बोल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अंडरलाईन करायची आहे. सगळ्यांसमोर हे अगदी स्पष्टपणे नमूद करायचं की तुझ्याकडे आमचे काही सिक्रेट्स आहेत जे तू मीडियामध्ये लीक करू शकतेस. आणि ते जर मीडियामध्ये लीक झाले तर फक्त आमचंच नाही, अख्ख्या कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं. ट्रस्ट मी. एकदा का तू असं म्हटलंस ना की अख्खं कुटुंब गप्प होईल. ओके, डील. पण मागच्या वेळेसारखं पुन्हा विसरलीस आणि जर फसवलंस तर? असं आम्ही काही करणार नाही आहोत. ट्रस्ट मी. आणि मी मागेल तेवढी अमाऊंट मिळणार. ग्रेट. आणि मला माहिती आहे तसंही तू दिलेला शब्द मोडत नाहीस, पण तरी सुद्धा मी तुझा कॉल रेकॉर्ड केलाय. तू जर अतिशहाणपणा करायचा प्रयत्न केलास तर नाही ग, आम्हाला माहिती आहे ना आमची मैत्रीण किती शहाणी आहे ते. ट्रस्ट मी. तुला डिच नाही करणार आम्ही. नेव्हर. आता आम्ही सांगतोय ते ऐक. निघ आणि ताबडतोब इथे पोच. डू यू अंडरस्टँड? ओके, आलेस मी. गुड. आय सी यू सून. थँक्यू मोनिशा. थँक्यू सो मच. आराध्या देसाई. 15 दिवस. 15 days only. And the countdown begins. Tick tick 1. Tick tick 2. Tick tick 3.
आहो चहा. सरिता, मी काय म्हणतो, ह्या यशोधराबाईंनी सांगितलं म्हणून आपण इकडे थांबलोय खरं, पण आता खूप झालं. आराध्याशी बोलायला हवं याविषयी. हो, मलाही असंच वाटतंय. 100 वर्ष आयुष्य. काय झालं? काही मला पण माहित नाही. मी तेच विचारते तिला, काय झालंय, तू असं का घेऊन आलीस मला इथे? सांगते, सगळं सांगते. आराध्या बेटा, बाबा सावकाश. सगळं काही ठीक आहे ना? बाबा सगळं ठीक आहे, पण मी जे आता सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे. नीट ऐका. हे काय अरू, हे कसं शक्य आहे? ताई अगं यात खूप रिस्क आहे, तुला कळतंय का? पण रिस्क तर घ्यावीच लागेल आपल्याला. दुसरा ऑप्शनच नाहीये माझ्याकडे. पण बाळा, याचा परिणाम काही वाईट झाला तर? एक्झॅक्टली. आई आता जे होईल ना ते बघू. चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट, पण त्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये. आराध्या, तुझी खात्री आहे ना? मग ठीक आहे, पण सांभाळू ना. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी सगळं काही काळजीपूर्वक करेन, ठीक आहे? ताई तू ना उगाच. हे बघ प्लीज, परत एकदा माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल श्राव तुला. ताई तसं नाहीये, पण आता एवढं डिस्कस करण्यात आणि बोलण्यात वेळ वाया घालवायला नको, ठीक आहे? चल निघूया. ह्या मुलींचं ना काय करायचं ना काही कळत नाही बाबा. देवा, माझ्या आराध्याला तुझ्या साथीची गरज आहे. तिला कधीही एकटं पडू देऊ नकोस. कायम तिच्या बरोबर राहा. तिला यश दे देवा, तिला यश दे. आराध्या, आराध्या, आराध्या काय करतेस तू? हे काय करतेस आराध्या? आराध्या ऐक माझं प्लीज. आराध्या, माझ्या घरी जाते मी. माझ्या घरी म्हणजे? आराध्या हे तुझंच घर आहे, काय बोलतेस तू? वेडी आहे ना मी? वेड लागलाय मला. घरच्या सगळ्यांना असंच वाटतंय. आत्ता मगाशी मोनिशा आंटीनी त्या डॉक्टरांना प्लांट केलं होतं, हे सगळ्यांसमोर सिद्ध झाल्यावर कोणाला असं का वाटेल? पण तेवढंच सिद्ध झालंय ना. आपल्या घरच्यांच्या लेखी जे काही माझ्या बरोबर घडतंय ते माझे भास आहेत. मी वेडी आहे आणि मोनिशा आंटींचा याच्याशी काहीच संबंध नाही असं त्यांनी क्लिअर सुद्धा केलंय. श्रेयस, मोनिशा आंटीनी क्लिअर केलंय म्हणजे ते खरं आहे असं होत नाही. अरे पण घरच्यांना हेच वाटतंय ना की अजूनही मीच वेडी आहे, मलाच भास होत आहेत. आराध्या प्लीज प्लीज आपल्या घरच्यांना समजून घे. मी समजून घेऊ श्रेयस? सांग ना, मी समजून घेऊ का? मला कोणी समजून घेतलं का? इतक्या दिवसांपासून मी ओरडून ओरडून सांगते, हे सगळे मला होणारे भास नाहीयेत. कोणीतरी मुद्दाम करताय माझ्या बरोबर, पण कोणीतरी विश्वास ठेवला माझ्यावर. सांग ना, त्या डॉक्टरांविरुद्ध पुरावा मिळवला नसता तर? आणि तुला कळतंय का, इतकं करून सुद्धा मी चुकीची नाहीये. मला सतत हेच सिद्ध करावं लागतं. असंच आहे श्रेयस, असंच आहे. आणि एवढ्यावरही थांबलं नाहीये. घरच्यांच्या मनात अजूनही माझ्याच बद्दल संशय, अजूनही त्यांचा माझ्यावर विश्वासच नाहीये. मला ना श्रेयस आता भीती वाटायला लागली. घरातले मला वेडी ठरवून एकतर मेंटल हॉस्पिटलमध्ये तरी ऍडमिट करतील, नाहीतर कोणीतरी असं काहीतरी घडवून आणेल की आपल्या घरातलेच मला घराबाहेर काढतील. आराध्या काय बोलतेस तू? खरं तेच बोलते श्रेयस. मला आपल्या घरातून कोणी बाहेर काढण्याआधी ना मीच या घरातून निघून जाते. आता एक शब्द बोललीस तरी खबरदार. तुझ्या बरोबर माझ्या भावी आयुष्याची स्वप्न पाहिली आहेत मी. सतत तुझ्या बरोबर राहण्याचा, तुला खुश ठेवण्याचा विचार करत असतो मी. या प्रवासात अशीच अर्ध्या वाटेवर मला सोडून निघून जाणार आहेस? हे बघ आराध्या, आराध्या आपल्या माणसांचं आपल्यावर जे प्रेम असतं,
जो विश्वास असतो ना तो कधी कमी होत नाही. हा तो झाकोळला जाऊ शकतो, तो दिसेनासा होऊ शकतो, पण तो असतोच. आपल्या घरच्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांना आपली काळजी वाटते आणि माझ्यापेक्षा जास्त तुझी काळजी वाटते ग बाळा. त्या काळजीपोटी ते असं वागतंय. प्लीज आपल्या घरच्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. श्रेयस, आपल्या आयुष्याची स्वप्न जशी तू बघतोयस ना तशीच मी पण बघतेय. तुझं आपल्या घरच्यांचं जेवढं माझ्यावर प्रेम आहे ना तेवढंच प्रेम माझं सुद्धा आहे. पण सध्या हे जे काही माझ्या बरोबर घडतंय ना मला आता एकच भीती वाटते की घरचे मला वेडी ठरवून या घराबाहेर काढते की काय. तू वेडी नाहीयेस हे सिद्ध करण्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. तुला जो मार्ग सुचत असेल, जो पर्याय दिसत असेल त्यात मी तुझ्या बरोबर आहे. सध्या तरी मला एकच मार्ग दिसतोय श्रेयस. आपल्याला खोटं बोलावं लागेल. मला माहितीये तुला खोटं बोललेलं आवडत नाही, पण नाही आवडत मला खोटं बोललेलं.